हरशंटरपाजीचे सर्व माजी सरपंच नामदेव शेठ जमदाळे साहेब, माजी उपसरपंच बालू शेठ म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर आपण विनोद शेठ भोपी साहेब माजी उपसरपंच आणि वाकडी गावचे सुशिक्षित पदवीधर अर्थातच प्रॉक्लॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व भाऊ शेठ पाटील यांच्या वतीनं संपूर्ण ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या, त्यांचं मनापासून आभार. चला पारस मसाला मिल आपली आणि श्रविक 11 चिंचोली संघाची सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतो आणि आपण एकीकडे विष्णू शेठ शेळके यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि एकीकडे पाहू शकाल साई रक्षा ट्रान्सपोर्ट अक्कुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक संतोष शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय तो म्हणजे साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली. जाऊया कम बॉक्स मध्ये मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे. तर थँक्यू सो मच प्रवीण सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर सन्माननीय दशरथ मस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. दशरथ मस्कर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे विरुद्ध त्यांना फाईट करेल. माफ करा, अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी विरुद्ध गावदेवी नेरेपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तर मॅच पाहायला मिळेल जिथे एका साइडला पारस मसाला मिल्स चिंचवली आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल, तर मात्र साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. टॉस जिंकला तर मात्र गावदेवी कोपरोली टीमला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. चिंचवली टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर कैलास डुकऱ्यांना फलंदाज अभिषेक शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला कशा रीतीने सुरुवात राहील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित पाटील, एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटीलला पाहतोय. स्ट्राइक वरती फलंदाज अभिषेक शेळके, नॉन स्ट्राइक वरती कैलास डुकरे. ही सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजांना पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोहित पाटील. या ठिकाणी अमोल एक्वा वॉटर सप्लायचे सर्व तथा माजी सरपंच नानाशेठ पाटील यांच्या वतीनं रोहित या गोलंदाजाने जर सलग 2 विकेट घेतले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील समोर अभिषेक. स्लोवर बॉल चेंज द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, अगदी चांगली गोलंदाजी. मागे 2 बॉल सलगचे निर्धाव फेकल्यात गोलंदाज रोहित पाटीलला आणि जिथे शांत फलंदाज अभिषेक शेळकेला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. पहिल्या पेबलच्या षटकामध्ये इनफिल्ड क्लिअर करणं गरजेचं, मात्र डॉट चेंडू खेळतं मैदानाच्या आतमध्ये अभिषेक शेळके. जडमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहे, टार्गेटचा प्रयत्न झाला. तसे अंकुशभाई म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन. अंकुश आपलंही सहर्ष स्वागत. इथे सिंगल आले. एकेरी दाबेनं संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय 1 या आकड्यानं. आता स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज कैलास डुकरे. हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. गोलंदाज रोहित पाटील चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करीत असताना सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीम साठी. पुढचा बॉल हा ट्रॅकर परफेक्ट लाईन होती. अगदी चांगली गोलंदाजी आपण रोहित पाटीलची पाहायला. सुरळीत गोलंदाजी मॅच मध्ये पहिलं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या रोहित पाटीलला दिलं, जिथे या ओव्हर मध्ये 3 बॉल निर्धाव आणि 1 धाव, टोटल 4 बॉल मध्ये अवघे 1च धाव खर्च केली. पुढचा बॉल कैलास डुकरेला शांत ठेवला मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण रोहित पाटीलची पाहतोय. 5 चेंडूचं खेळ समाप्त झालं आणि अवघ्या फलकावरती फक्त सिंगल पाहायला मिळतं. काय गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात सध्या करून देतोय साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीम साठी रोहित पाटील. हा ट्रॅकर बॅटची टॉपेस आली. क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुरू झाला, मात्र अंतिम बॉलवरती आले सिंगल.
अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धाबाला बॅटिंग करत असताना चिंचवली टीम साठी त्या मात्र 2. नंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो शशिकांतजी कुठले साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थांचं आपण सातत्याने योगदान या स्पर्धेमध्ये पाहिलं. ग्रामस्थांची अगदी आपण उपस्थित सर्वांची पाहिली. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी रोहित पाटीलची पाहिली, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केला गोलंदाज रोहित पाटीलला. सेकंड ओव्हर दुसरा ट्रम्प कार्ड साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरूड टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. मंगेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती कैलास डुकरे हा फलंदाज कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारला, मात्र पहिल्या ओव्हर मध्ये रोहित पाटीलला कैलास डुकरेला शांत ठेवला. सेकंड ओव्हर पहिला बॉल निर्धाव डॉट चेंडू फेकला. डॉट चेंडू खेळतो सध्या कैलास डुकरे. हे कर्दनकर राहील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीम साठी एक चांगला टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये धाव हवी आहे, मात्र केलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 2 आकड्यावरती गोलंदाज तयार. मंगेश ठाकूर बादची नरेश पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळता. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. वारंवार डॉट चेंडू तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला आक्रमण सिंगल डबल हे सर्व काही खेळ मैदानाच्या आतमध्ये स्वीकारावा लागेल. गोलंदाज घ्या पुन्हा एकदा मंगेश ठाकूर. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट सिंगल कंप्लीट. एकच दाब्यानं समाधान मानलंय. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला 3 आकड्यावरती. पण दाबेसाठी संघर्ष, दाबेसाठी घाम गावता बॅटिंग करत असताना सध्या चिंचवली संघ विकेट गमावला नाही तरी देखील धाबेवरती पूर्णपणे ब्रेक लावून ठेवला. गोलंदाजी करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरूड टीमना स्ट्राइक वरती फलंदाज पाहता येण्याच्या मध्ये अभिषेक शेलके फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज घ्या पुन्हा एकदा मंगेश ठाकूर. अडब्या बॅटनं केल्याचा धाडसी निर्णय. लेंथ लाईन चांगली हा देखील डॉट चेंडूला. हा षटक देखील यस वाईट साठी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीम रिव्ह्यू ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन होतील टेक्निकल टीम मध्ये. पहिलं जाईल ऑफ स्क्रीन वरती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. मात्र गोलंदाजचं कौतुक करायला हवा. अगदी चांगली गोलंदाजी साकारल्या मॅच मध्ये मंगेश ठाकूर. यस व्हाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला. 4 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना संघ चिंचवली. अभिषेकला चांगलं खेळ साकारावा लागेल. कैलास डोकरे या दोन्ही फलंदाज सध्या तरी शांत ठेवलाय कोपरूड टीमला. मध्ये बॉल लावडा फील LBW चा शिकार. हा धक्का लागला. पहिला फलंदाज अभिषेक शेलके मैदानातून बाहेर. पहिला धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. अभिषेक शेलके मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती दबाव निर्माण केला. गोलंदाजी करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरूड टीमला
ज्या रीतीनं पहिला षटक रोहित पाटीलनं फेकला ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं मॅच मध्ये मंगेश ठाकूरनं आणि हा षटक देखील कमालीचा पाहायला मिळता। समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज जांभळे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा डॉट चेंडू काय गोलंदाजी होत्या सुपर बॉलिंग सध्या मॅच मध्ये यस पुन्हा एकदा वाईट साठी रिव्ह्यू घेतला। वाईट साठी थोडासा रिव्ह्यू घेतला ऑफ स्क्रीन पाहिलं जाईल। आज मान्यवरांचा आपण सातत्यानं तापा व्यासपीठावरती पाहिलं सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अगदी चांगली स्पर्धा सर्व दिशेने तुम्हाला भगवं वातावरण पाहायला मिळतं इतकी चांगली स्पर्धा आज आपण वाकी नगरीमध्ये पाहतोय। यस फेड डिलिव्हरी डॉट बॉल असेल धावसंख्या स्थिर संघ 4 या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल पुलटास बॉल हा देखील डॉट चेंडू वेग फन्नाट होता अंतिम बॉल डॉट फेकला एक रिव्ह्यू होता तो गमावला बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीस अवघ्या 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात। बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 बॉल मध्ये फलकावरती धावा पाहिला तर अवघ्या 4 धावा प्रेशर आला बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती एक विकेट गमावला अभिषेक शेळके हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला मात्र मैदानाच्या आतमध्ये कैलास डुकरे अद्याप मैदानाच्या आतमध्ये आणि त्या फलंदाजावरती पूर्णपणे अपेक्षा धरून बसला चिंचवली संघ आणि त्या अपेक्षेला भरणं द्यावं लागेल। आता इथून पुढे चांगला खेळ कैलास डुकरेला साकारावा लागेल मागे काय केलं ते विसरावं लागेल पुढे काय करायचं हे मनामध्ये टासावा लागेल मात्र गोलंदाजी अगदी पन्नाट वेग आपल्याला गोलंदाज रोहित पाटीलचा पाहायला मिळतो। सेकंड स्पेल पहिला P1चा षटक आपण पाहिलं तर पहिला P1 षटकामध्ये सुरुवात दमदार करून दिली आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेल आज अतिथी मंचकावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय ओ सुपर बॉलिंग अचूक टप्प्यावरती नियंत्रित भेदक अशी गोलंदाजी रोहित पाटील मॅच मध्ये करतो सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये करावा लागतं संघर्ष करावा लागेल तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असता त्याच्यामुळे चिंचवड टीमला संघर्ष करावा लागेल मोठे फटके येत नसतील सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल मात्र मोठ्या फटक्यासाठी सातत्यानं प्रयत्न पसतात वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात लेग पास मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती अद्याप मोठा फटका आला नाही या मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या बॅटिंग करत असताना चिंचवली टीम साठी गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील कमालीची गोलंदाजी इथे बॅटची एच फलंदाज बाद धीरज जांभळे हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या चिंचवली टीमला अगदी चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळाली सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीमची बॅकफूट वर त्याला बॅटिंग करत असताना चिंचवली संघ कारण की अवघ्या 5 धावा
षटक तिसरा मार्ग असं रोहित पाटीलचा कौतुक करायला हवा. अगदी चांगली गोलंदाजी रोहित पाटीलची आपण मॅच मध्ये पाहतोय. नवीन फलंदाज अक्षय पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चौथ्या क्रमांकासाठी सध्या अक्षय पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार रोहित पाटील. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. चेंडू उचलतील फेकती सिंगल कपेल दुसरे दाबे सा प्रियता बसला रनआउटचा शिकार. हा तिसरा धक्का अक्षय पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. मध्ये बॅटिंग करत असला चिंचवली. तिसरा विकेट रनआउटचा शिकार अक्षय पाटील मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावरती सध्या चिंचवली संघ षटक तिसरा मार्ग असता. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये कोपरो टीमना. दोन्ही गोलंदाजाला अगदी जखडून ठेवल्या बॅटिंग करत असताना चिंचवली संघाला. रोहित पाटीलचा दुसरा स्पेल. त्याच्यानंतर आपण पहिला गोलंदाज मंगेश ठाकूरने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. आणि आता रोहित पाटील. नवीन फलंदाज प्रथमेश शेळके हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सिंगल डबल देखील मॅच मध्ये महत्वाचे असतील. म्हणजे पहिले देखील म्हटलं होतं की ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावपळा खालती ठेवा. जणू एक फायटिंग टोटल तुम्हाला उभा करता येईल. मात्र तो प्रयत्न नकारलाय. तो प्रयत्न होत नाही. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्याचं कारण वारंवार टॉस चेंडू 3 विकेट गमावला. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 3 षटकांचं केस समाप्त झालं. 3 ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात. यस डीजे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद फडके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर दिलाय. चौथं षटक पहिला बॉस समोर कैलास डुकरे हा फलंदाज. आक्रमण करावा लागेल ते होत नाही. भरपूर चेंडू डॉट केला मॅच मध्ये कैलास डुकरे आणि त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती संघ 6 या आकड्यावरती तब्बल पूर्ण. अजित पाटील विहिगर आणि मयुरेश पवार आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रवीण सर विचार केला. टोटली 19 बॉल डिलिव्हर केल्या. त्याच्यामध्ये 15 चेंडू निर्धाव केलाय. बॅटिंग करत असताना चिंचवली संघ. सिंगल कपेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो भरपूर चांगली झाली. कलेक्टिंग करता आली नाही आणि त्याच्या कारणास्तव या बॉलवरती 2 धावा
कंप्लीट केला. 2 धाब्यांना संघ जाऊन पोहोचला. पलकावरती धाबा पहिला तर संघ 8 या आकड्यावरती 8 धाबा धाव पुस्तकावरती. काय गोलंदाजी होती. चौथा षटक मार्गी असल्या धावेसाठी भरपूर संघर्ष करता मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली संघ कैलास डुगरा आज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू आणि त्या खेळाडूला शांत ठेवलाय. गोलंदाजी करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीमना. हर्षद पडके पुढचा बॉल समोर कैलास डुगरे. हा प्रॅकर यस लाईन करा ऑप्शनच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा. 80 वाईट ही आवंत धाव जोडली जाईल. आवंत धावेनं संघ 9 या आकड्यावरती. तर गावदेवी नेरेपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा आपणास विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. 9 धाबा धाव पुस्तकावरती. कैलास डुगरे पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. ओ सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी. अजून एक डॉट चेंडू आला. भरपूर चेंडू डॉट केला मॅच मध्ये. सध्या चिंचवली संघाची धावसंख्या स्थिर. लो स्कोर. पलकावरती संघ 9 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये अवघ्या 4 धाबा. कैलास डुगरेच्या पाठमधून हे कर्दनकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी होत्या. 5 चेंडूचा लाईन मिनिट पाहून खेळ हे करणं गरजेचं आहे. मात्र वारंवार प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्यांचा प्रयत्न आणि प्रत्येक बॉल निर्धाव केला मॅच मध्ये. कैलास डुगरे सध्या मैदानाच्या आतमध्ये. या षटकाचा विचार केला तब्बल 4 मध्ये अवघ्या 3 धावा हर्षद फडकेने खर्च केला. पुढचा बॉल इथे प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्याचे संपला कैलास डुगरेचा खेळ. धक्का लागला. चौथा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. चौथा विकेट मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पहिल्या अवघ्या 9 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पूर्णपणे प्रेशर निर्माण झाला बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती. आता नवीन फलंदाज करण जांभळे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करावं लागेल. फायटिंग टोटल उभा राहायची तर तुम्हाला आता इथून पुढे प्रत्येक बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा हर्षद. प्रहार केलाय. फटका स्लॉट मध्ये. ताकद दिली मेशे पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक हो प्रयत्न भरपूर चांगले होते मंगेशे. मात्र चेंडू जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 षटकार. चार षटकांच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला तर अवघ्या 15 धाबा धाव पुस्तकावरती. चांगली गोलंदाजी साकारली सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीमला. आता शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी राहील हे पाहणं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये करण जांभळे त्याच्या बॅट मध्ये आपण एक षटकार पाहिला. स्ट्राइक एंड वरती प्रथमेश शेलके हा फलंदाज. तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितीन पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चला थोडा पास केला. समोर फलंदाज पाहिलं प्रथमेश शेलके. एक टावकाचा विस्फोटक खेळाडू
विस्फोटक बाण आजमावा लागेल, कारण की संघ मॅच मध्ये संघर्ष करतो आणि अशा स्थितीमध्ये संकटमोचक केली मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागेल. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगलला प्राधान्य, एकच दाब्याला समाधान मानलाय पप्पू पाडवे. थोडासा चाच पाडतो मैदानाच्या आतमध्ये. एकेरी दाब्याने संघ 16 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली. स्वतःवरती विश्वास ठेवला फलंदाज करण जांभळेला, कारण की मागील ओव्हरचा विचार केला. शेवटच्या अंतिम बॉलवरती करण जांभळेच्या बॅटमधून षटकार पाहिला, त्याच्यामुळे स्वतःवरती आता विश्वास ठेवून सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती करण जांभळे हा फलंदाज. गोलंदाज नितीन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. सेकंड बॉल समर करण. स्लोवर बॉल चेंज स्पेस केला. गतीमध्ये परिवर्तन हे तुम्हाला करावं लागतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असा, आणि तेच करतं मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील. जिथे हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर. संघ अवघ्या 16 या आकड्यावरती 4 चेंडूंचं खेळ अद्याप बाकी आहे. समोर करण जांभळे हा फलंदाज. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू फेकलाय नितीन पाटीलला. 5 गोलंदाजांना 4 चांद लावल्यात. सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरू टीम साठी, जिथे प्रेशर टाकला बॅटिंग करत असला चिंचवली संघावरती. स्लोवर बॉल व्हायरेशन. काय गोलंदाजी होत्या. चाणक्यरित्या गोलंदाजी मॅच मध्ये नितीन पाटील करतोय, जिथे शांत फलंदाज करण जांभळेला, आणि हा देखील डॉट चेंडू आलाय. संघ 16 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक. आता वेगवान बॉल ऑफ साइडला लांब कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफ मध्ये उचलती फेकती सिंगल कपेट. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न फसलाय. फलंदाज रनआउटचा शिकार. हा धक्का 5वा बॅटिंग करत असला चिंचवली टीमला. समोर पुन्हा एकदा करण जांभळे. संघ 17 या आकड्यावरती. अंतिम बॉल गोलंदाज नितीन पाटील. अंतिम बॉल आला डॉट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. टोटली आपण विचार केला चिंचवड टीमला प्रवीण सर 18 बॉल निर्धाव केला. त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती, जिथे पहिला पूर्वार्धामध्ये 17 धावा बनल्यानं सेकंड 17 मध्ये लक्ष 18 धावेचा प्रवास बॅटिंग करत असला साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीम सोबत. टॉस करूया. पहिल्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी 11 नेरेपाडा विरुद्ध अमोल ऐकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी. तर दोन्ही कॅप्टन यावर टॉस करण्यासाठी तर मी नमदेश जमदाळे माजी सरपंच तथा हर्ष एंटरप्राइजेसना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते आपण करावा. 5 ओव्हरची ही मॅच असेल, आणि ज्या पद्धतीने आपण पहिला सामना देखील कानाव संघाला पराभूत करून कुशाल 11 डोंगरचा पाडा संघाने सामना जिंकला. दुसरी मॅच तुम्ही पाहताय साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली विरुद्ध या ठिकाणी चिंचवली पारस मसाले मिल. विष्णू शेट आपण यांना पाहताय. काटा इज द कॉल बट इट इज अ छापा. अभिनंदन नमस्कार. टॉस जिंकलाय. आपण पाहू शकाल हनुमान निर्णय कुठला असेल. फील्ड बेस्ट. मागच्या 7-8 वर्षामध्ये जवळजवळ 7 ते 8 मैदानावरचा विक्रम आपल्या नावावरती आज घरच्या मैदानावरती आपण केला आहात. कसं वाटतंय की समोर नेरेपाडा संघ आहे, आज पण तोच प्रयत्न असेल मेडनवर टाकण्याचा. आणि जे आता आपण 10,000ची बुटं घेते त्याबद्दल काय सांगाल. ते देईन तुला घालायला. नवीन खरेदी हनुमान मस्कर यांचे आपण पाहू शकाल. हनुमान अंबाला, कारण अंबाला का बडे फॅन जाने जाते. तर इथे आपण तत्पूर्वी सन्मान करूया. मी इथे सन्मानित करण्यासाठी विनंती करतो सन्मान नामदेव शेठ मस्के साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हर्ष एंटरप्राइजेसचे सर्व नामदेव शेठ जमदाडे यांचा इथे सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा. येणाऱ्या 28 मार्चला आपण दमदार स्पर्धा पाहणार आहोत की माजी सरपंच चषक प्रदान क्रमांक 1 लाख मालिकावीरसाठी आपल्याला 2 व्हीलर पाहायला मिळेल. हर्ष एंटरप्राइजेस अर्थातच माजी विद्यमान सरपंच आणि उपसरपंच अर्थातच बालूशेठ पवार आणि नामदेव शेठ जमदाडे गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळेल.
आपण करूया धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पारस मसाले मिलचे सर्व विष्णू शेठ शिल्के यांना विनंती करतो की आपण यावं की मित्रांनो केवाल्यामध्ये कधी गेलात आपण पनवेलला मसाला कुटण्यासाठी जातो कर्जतला जातो परंतु तुम्ही फक्त केवाल्याला जा केवाल्या गेलं तरी तुम्हाला तिकीट खर्च दिला जाईल तिथे तुमचा अगदी अल्प दरामध्ये पारस मसाले मिल यांच्या वतीनं मसाल्याचे सर्व जे मसाले असतील तुम्हाला अगदी मोफत दरामध्ये मिळतील आपल्या हक्काचा माणूस विष्णू शेठ शिल्के चिंचवली यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तर नामदेव शेठ मस्करांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पारस मसाला मिलचे सर्व विष्णू शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल त्याच्यानंतर चिंचवली क्रिकेट संघाचे टीम मॅनेजर गेली कित्येक वर्षे फोटोग्राफी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला कायम दबदबा नाम ठेवला त्याचे सुप्रसिद्ध त्रिमूर्ती फोटो स्टुडिओचे सुपर डुपर फोटो स्टार आणि या वयामध्ये देखील क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे चिंचवलीचे टीम मॅनेजर बालराम बुवा पाटील यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत त्याच्यानंतर एक कालचा लेफ्टी फलंदाज की मित्रांनो ज्याने अनेक मैदानात गाजवणे आजही 45च्या मास्टर मधून दमदार आपण फलंदाजी पाहतो आणि वाकडी गाव येथे त्यांचा चिकन सेंटर आपण पाहतो असे हर्ष चिकन सेंटरचे सर्व सन्माननीय शशिकांत शेठ खुटले यांना विनंती करतो आपण देखील यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मी नामदेव शेठ मस्करांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शशिकांत खुटले साहेब यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा तर राजाराम चोरगे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सन्माननीय महेंद्र या ठिकाणी आपण पाहू शकाल महेंद्र शेठ यांचे बंधू पद्माकर भाई यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल की चिंद्रान पंचायत समितीची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस पद्माकर भाई यांचा सन्मान केला जाईल मी माजी उपसरपंच विनोद बोपी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते भाई पद्माकर शेठ मस्कर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा तर पारस मसाले मिलचे सर्व विष्णू शेठ शिल्के यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलं त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी भाई पद्माकर शेठ मस्कर यांचा शुभ सन्मान गोल्डन मॅन परिचित म्हणून ज्यांची ओळख पाहतो मित्रांनो दोस्ती दुनियातील राजा माणूस दोस्ती ग्रुपच्या सर्व भाई पद्माकर शेठ मस्कर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा दिलखुश ग्रुपचे मेंबर बालूशेठ मात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल बालूशेठ म्हटल्यानंतर आपण पाहतो मित्रांनो दिलखुश ग्रुप उद्या त्यांची दमदार उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल ते बालूशेठ मात्रे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो तर 2 ओव्हरमध्ये जर सामना जिंकला कोपरुली क्रिकेट संघानं तर नाना शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर पुढचा सन्मान तर कोपरुली संघाच्या फलंदाजाने साई रक्षा ट्रान्सपोर्ट कोपरुली संघाच्या फलंदाजाने जर सलग 2 षटकार मारले तर चिंद्रन पंचायत समितीचे युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भाई पद्माकर शेठ मस्कर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया आणि लगातार 2 विकेट घेतले चिंचवली संघाने तर विष्णू शेठ शिल्के यांच्या वतीने संघाचे पुरस्कार 500 रुपयाचा कॅश प्राइज तर आपण विनंती असेल या ठिकाणी महेंद्र मस्कर यांना विनंती करतो आपण यावं तर महेंद्र मस्कर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया महेंद्र मस्कर म्हटल्यानंतर मित्रांनो दर महिन्याला जेजुरीची वारी आपण त्यांची पाहतो कुलदैवत महेंद्र मस्कर यांचा सन्मान विनोद भाई आपल्या शुभ हस्ते महेंद्र मस्कर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा त्याच्यानंतर दशरथ मस्कर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं तर दशरथ मस्कर साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया विनोदभाई बोपी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दशरथ मस्कर साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा त्याच्यानंतर अंकुश शेठ मात्रे किर्लोस्कर कंपनीचे कर्मचारी मित्रांनो अंकुश शेठ मात्रे यांना विनंती करतो आपण यावं तर किर्लोस्कर कंपनीचे मित्रांनो कर्मचारी त्याच वाकडी गावातील भरपूर भूमिपुत्र त्यांच्या कंपनीमध्ये जॉब करतात ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे त्या अर्थातच अंकुश शेठ यांचा इथे सन्मान मग आदेश असेल वाकडी संघाचा तो देखील जॉब केलेला आहे त्या कंपनीमध्ये तर अंकुश शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल त्याच्यानंतर JD पाटील 40+ मास्टर तर JD पाटील आपण या बाब सुप्रसिद्ध पखवाज वादक
तर जेडी पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मित्रांनो, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी दमदार योगदान आम्हाला लाभलं त्यांचे मनापासून आभार. त्याच्यानंतर संजय हर्षा चोरगे, वाकडी गावचे सुप्रसिद्ध आचारी आशा हिरू चोरगे यांचे सुपुत्र संजय आशा चोरगे यांचा देखील सन्मान किर्लोस्कर कंपनीचे ते देखील मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान घेऊया मित्रांनो, की अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व सन्माननीय नानाशेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नानाशेठ यावं, की ज्यांच्या वतीने नानाशेठ पाटील, नामदेव शेठ जमदाडे, भाऊशेठ पाटील, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल विनोद शेठ भोपी आणि त्यांच्या समवेत बालूशेठ मात्रे यांच्या वतीने स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या आहेत त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावर नानाशेठ पाटील आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनोद भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व पाण्याची व्यवस्था देखील आम्हाला देण्यात आली, त्यांचं मनापासून आभार. आणि संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आमच्या, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू सो मच प्रवीण सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सेकंड क्षेत्र लक्ष 18 धावेचा अवघ्या 18 धावेचा प्रवास मॅच मध्ये साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीम समोर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 3 आला. समोर फलंदाज रोहित पाटील. प्रहार केला ऑफ साइडला, फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स होतो. 4 चौकार. किसनभाई पवार यांना आपण पाहतो मित्रांनो, इको चालक मालक संघटना नेरेंद्र विभागचे सदस्य, त्यांचे सुपुत्र केतन पवार देखील दमदार कामगिरी करतात मित्रांनो. आज क्रिकेट क्षेत्रामध्ये जसे किसन पवार यांची डावखुरी आताची गोलंदाजी आपण एकेकाली पाहिली, आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण पाहू शकाल केतन यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. त्यांचे बाचे रोहित यांना देखील आपण पाहू शकाल. आणि किसन पवार म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, वाकडी गावचे उत्तम आचारी म्हणून ज्यांची ओळख, आणि आज ते देखील स्पर्धेचा त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि व्हॉलीबॉल सर्व्हिस जर तुम्ही पाहिलीत व्हॉलीबॉलची, तर दमदार सर्व्हिस नेहमी करत होते. तर इथे टोटली धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 9 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कोपरोली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बंधू अर्थात रोहित पाटील आणि रोशन पाटील ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. अवघ्या 18 धावेचा प्रवास सेकंड 17 मध्ये करायचा साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीमला, आणि सिंगल डबलला प्राधान्य मॅच मध्ये देत असताना इथे थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता प्रसन्न, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर 9. अद्याप एक अजूनही 9 धावांची गरज मॅच मध्ये साई रक्षा ट्रान्सपोर्ट. तर अंकुश शेठ मात्रे वाकडी किर्लोस्कर कंपनीचे या कर्मचारी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचे योगदान, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व दानशोदात्यांचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही लाख आभार व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसन्न शेळके तयार. समोर रोहित पाटील. टॅपिंग क्रिकेट झाला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शॉट मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेना संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली टीम. सलामीची जोडी रोशन पाटील आणि रोहित पाटील बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रसन्न शेळके. शेवटचा अंतिम बॉल सेकंड षटक. समोर रोशन पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. शॉट बॅकवर्स कबलीला अगदी चांगलं क्षेत्ररक्षक. अंतिम बॉल डॉट आला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस अवघ्या 10 धावा फलकावरती. येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये गरज आहे ते मात्र अवघ्या 8 धावेची. आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कामोटे
अरविंद कुमार प्रसाद यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं योगदान लाभले, त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. कामोटे असू द्या किंवा पुष्पकनोड असू द्या, असे भरपूर त्यांच्या बिल्डरच्या साईड आपण पाहतो. ते सुप्रसिद्ध बिल्डर्स डानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं अरविंद कुमार प्रसाद साहब NKR से 21,000 का योगदान इस टूर्नामेंट के लिए. अरविंद कुमार साहब आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला संघ 10 या आकड्यावरती अजून 8 धावांची गरज. रोहित पाटील स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश शेळके पहिला षटक अगदी चांगल्या रीतीने फेकला, अवघ्या 3 धावा आल्या. आणि आता या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल, टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये चिंचवली संघ करता अगेन्स्ट केलेला गावदेवी कोपरो टीम समोर. तिसरं षटक पहिला बॉल रोहित पाटील इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केलाय. तेवढंच चांगलं यस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला नाही. ते या बॉलवरती आपण अवघ्या सिंगल पाहतोय. एका धाबेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 11 धाबा धाव पुस्तकावरती अजूनही 7 धावांची गरज. फार चांगली गोलंदाजी जरी आपण सोमनाथ पाहिलं तर 30 ते 35 धाबांचं लक्ष असतं तर सामन्यामध्ये रोमांच पाहायला नक्कीच मिळालं असते, कारण की चिंचवली टीम देखील भरपूर चांगली गोलंदाजी मॅच मध्ये साकारता. हो वेगवान बॉल 50 वेग पाहिला बॉल वरती प्रथमेश शेळके हा गोलंदाज. सेकंड स्पेल पेक्षा भरपूर चांगली गोलंदाजी. पहिला स्पेल पहिला पॉवर प्लेचा पहिला षटक ज्या षटकामध्ये अवघ्या 3 आणि त्याच्या तिसरा षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा संघनायकांना जबाबदारी दिली. 11 धाबा धाव पुस्तकावरती गोलंदाज तयार. स्लोवर बॉल चेंज द स्पेस. काय गोलंदाजी मॅच मध्ये टी फॉर टॅड जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देतोय चिंचवली टीम. अजून एक टॉप चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर असेल 11 या आकड्यावरती. येणारे 15 बॉल 7 धावांची गरज. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकता, मात्र कशा रीतीनं खेळ, कोणती रणनीती, कोणती स्ट्रॅटेजी मॅच मध्ये आखली जाईल साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरू टीमच्या माध्यमातून. रोशन पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. भरत पाटील यांचं आगमन झालं मित्रांनो. कपिल म्हणून त्याची ओळख कपिल देव एकेकालचा दिग्गज खेळाडू 40+ मध्ये दमदार कामगिरी करत असतो. आजही त्याच्या तालीम मध्ये कित्येक खेळाडू घडलेत. भरत पाटील यावा संघाची कोचिंग करते मित्रांनो मार्गदर्शन करत असताना. गोलंदाज या पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट लो पुलटा स्पॉट क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो अचूक राहिली पाकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीयेत. इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. काय गोलंदाजी होत्या प्रवीण सर. पहिला 17 रीतीने गोलंदाजी केली कोपरो टीमला, त्याचं उत्तर जरूर देतं. मात्र 30 ते 35 धाबा नक्की असताना तर या मॅच मध्ये रोमांच नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता. संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती अवघ्या 6 धाबांची गरज. जर पाणी पाहिजे असेल पंच जगाचा आपण इशारा करा. थोडीशी थकान इथे पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. बरेचसे यावं आपण आपल्याला इथे बालूशेट आमंत्रित करतात यावं. एक मोठा फटका मॅचला फिनिश करून देईल. बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरो टीम साठी रोहित पाटील तो प्रयत्न सातत्याने करतो, मात्र कशा रीतीला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहील. आडव्या बॅटचा वापर केलाय. पाकअप भरपूर चांगला आला. हा देखील डॉट चेंडू फेकला गोलंदाज प्रथमेश शेळकेना. काय गोलंदाजी होत्या मॅच मध्ये. 12 धावा धाव पुस्तकावरती अजूनही 6 धावांची गरज. मॅच मध्ये संघर्ष करते सध्या चिंचवली टीम साठी. शेवटपर्यंत सामना सोडू शकत नाही. जिद्द चिकाटीने आम्ही गोलंदाजी करू आणि त्याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाज प्रथमेश शेळके समोर रोहित पाटील हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. प्रहार केला ब्लॅक स्क्रीन समोर फटका दिला धडाका. विनिंग फटका सामना जिंकलाय. अभिनंदन टीम साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरोली. हार्ड लक चिंचवड टीम संघर्ष भरपूर चांगला पहिला मॅच मध्ये. तर चला लगेचच करण अंबाला कर हनुमान वेल नका लावून डिसिजन आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. चला लगेचच लाईनअप करून आपण मैदानाचा अमोल ऐकवा. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांना विनंती असेल आपण लगेचच लाईनअप करून मैदानावरती जावा आणि नेरेपाडा क्रिकेट संघ आपले खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये आपण जावा आणि आपली सलामी जोडी देखील आपण लगेचच पाठवायची आहे.
तर जरा लाईन अप करून या मैदानातून बाहेर टीम पारस मसाला मिल चिंचवली संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आपण पाहताय तो म्हणजेच साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स खोपोली क्रिकेट संघ. सामन्याचा सामनावीर